हे लोक कंटाळलेले यावर्षी राहायला. कारण काय इथे जे पाणी साचते आणि पाण्याची पण यांना सोय होत नाही, पिण्याच्या पाण्याची पण त्या बाबतीत पण यांची खूप तक्रार असते. म्हणून मी खासदार साहेबांना एक विजिट ठेवणार आहे इथे आणि खासदार साहेबांकडून हे परिस्थिती दाखवून त्यांच्याकडून मी इथली काय व्यवस्था असेल, इथे काय विकास करायचा असेल आणि आमचे खासदार रवींद्र वायकर साहेब हे नक्की काम करतील, कारण का त्यांना कामाची खूप आवड आहे. नमस्कार, मी अतुल जैन. अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत आंबोली विभागामध्ये. आंबोलीतील हा धाकूशेठ पाडा प्रसिद्ध असा हा विभाग आहे. आंबोली शाखा जी आहे आपल्या आंबोलीमधली त्याच्या अगदी समोरच हा जो विभाग आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकतो की नुकताच परवा झालेला पाऊस हा रात्रीचा अत्यंत मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस होता आणि या पावसामध्ये या संपूर्ण विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी भरलं गेलं होतं, पाणी साचलं होतं. या ठिकाणी मोठा नाला आहे पुढे, त्या नाल्याची सफाई योग्यरीत्या झाली की नाही हा मोठा प्रश्न आहे. पण आपण बघू शकतो की त्याच पद्धतीने आपण या विभागामध्ये जे झालेलं आहे पाणी भराव, त्यामुळे या ठिकाणी विभागातील माजी नगरसेवक पांडुरंग आमरे साहेब यांना मनात कुठेतरी खंत वाटली की या विभागाच्या लोकांसाठी आता आपण सेवा द्यायला पाहिजे आणि त्याच निमित्ताने आज या विभागामध्ये पांडुरंग आमरे साहेब यांनी एक कार्यक्रम ठेवला आहे छोटेखानी. त्यांना काय धान्य वाटणार आहेत, जेवण देणार आहेत, त्यासोबत विद्यार्थ्यांना वह्यासुद्धा देणार आहेत. तर अशा पद्धतीने आंबोलीमध्ये पांडुरंग आमरे साहेब कार्यरत असताना आज आपण बघू शकतो ज्या पद्धतीने की मुंबईमध्ये नगरसेवक नाही आहेत, पण तरीसुद्धा कुठेतरी कमतरता लोकांना भासत नाही. अशी समाजसेवक लोक असताना लोकांना सहकार्य मिळतं म्हणून लोक आनंदित होतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज कार्यक्रमाला आले आहेत. आपण बघूया कशा पद्धतीने हा कार्यक्रम होतोय. आपण बघू शकतो की अशा पद्धतीने आंबोली विभागामध्ये पांडुरंग आमरे साहेब कार्यरत आहेत आणि या आंबोली विभागातील धाकूशेठ पाडा अत्यंत खूप मोठ्या प्रमाणात ही मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, हे या विभागात राहतात. ह्या सर्वांच्या घरात परवा पाणी भरलं होतं. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे विभागात पाणी भरलं असल्यामुळे या विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास झालेला असेल आणि त्याच पद्धतीने या विभागातील माजी नगरसेवक पांडुरंग आमरे साहेब यांना मनात कुठेतरी वेदना झाल्या आणि आज या ठिकाणी ते या विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप करण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचसोबत त्यांना वह्यासुद्धा वाटणार आहेत. खूप मोठ्या संख्येत या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत. सगळे या विभागात ते रहिवासी आहेत आणि आता या विद्यार्थ्यांना आमरे साहेबांच्या वतीनं खाऊ वाटप आणि वह्या वाटप करण्यात येणार आहे. नाही पकडू शकत. गरम आहे, गरम आहे. इकडे गरम भाजी तर या ठिकाणी आपण बघू शकतो की आंबोली विभागामध्ये धाकूपाडा या ठिकाणी परवा जो मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे विभागातील लोकांना खूप त्रास झाला आणि त्याच निमित्त विभागातील माजी नगरसेवक पांडुरंग आमरे साहेब यांना मनात वेदना झाल्या आणि आज त्या ठिकाणी त्यांनी पावभाजी वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यासोबत विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे.
तर आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने अंबोलीच्या या धाकूपाडा विभागामध्ये परवा खूप मोठ्या प्रमाणात पावसात पाणी भरलं होतं लोकांच्या घरामध्ये आणि त्यामुळे झालेला त्रास याला बघून विभागातील माजी नगरसेवक पांडुरंग आमरे साहेब यांच्या मनात वेदना झाल्या आणि आज त्यांनी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी एक पावभाजीचा कार्यक्रम ठेवला आणि त्यासोबत वयांचं वाटप या ठिकाणी होताना आपण बघत आहोत। तर अत्यंत खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी विभागातील आलेले आहेत। तर या ठिकाणी पावभाजी वाटप आणि त्यासोबत वयांचं वाटप या ठिकाणी विभागातील माजी नगरसेवक पांडुरंग आमरे साहेब या ठिकाणी करताना आपण बघत आहोत। आपल्यासोबत पांडुरंग आमरे साहेब आहेत। साहेब काय सांगाल ज्या पद्धतीने आज या ठिकाणी आपण मदत केलेली आहे, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलं आहे, म्हणजे जेवण दिलेलं आहे आणि त्यासोबत वया वाटप केलेलं आहे, या धाकूपाड्यात काय विशेष असं काय घडलं होतं साहेब? खरं म्हणजे या धाकूपाड्यात पूर्वीपासून खूप हालत खराब आहे या लोकांची। नेहमी जास्त पाऊस झाला त्या या विभागात पाणी साचते। गणपती उत्सवात सुद्धा एक वेळ असं पाणी साचलं होतं की लोक गणपती आपल्या डोक्यावर घेऊन बसली होती, घरामध्ये थांबली होती। आज हा सखल भाग आहे आणि या सखल भागात पाणी अतिशय तुंबते। सर्व वरून जे पाणी आहे ते शिजर रोडवरून ते या पाड्यावर जमा होते आणि इथली परिस्थिती फार गरीब लोक इथे राहतात आणि यांची परिस्थिती फार खराब होते। यांचं खूप नुकसान होते पावसाळ्यात। आणि आता मी हे सर्व दृश्य पाहिलेलं आहे सर्व, आणि ही माझी सर्व जुनी माणसं आहेत। मी यांच्याबरोबर लहानाचा मोठा झालेलो आहे, तर मला यांची आठवण आहे की या लोकांना आपल्या यथाशक्ती काय असेल ती बाबाच्या कृपेने मदत करावी, पक्षाच्या तर्फेने मदत करावी। आम्हाला बाळासाहेबांनी आणि आमच्या शिंदे साहेबांनी आणि आता आमचे नवीन खासदार रवींद्र वायकर साहेबांनी आम्हाला हे मार्गदर्शन केलेलं आहे की गोरगरिबांना मदत करा। आज जे पावसाळा सुरू झाला आहे त्या पावसाळ्याच्या वेळेस जिकडे तिकडे झोपडपट्टी तुम्ही फिरा आणि प्रत्येकाला गोरगरिबाला मदत करा। आणि त्या कारणामुळे आम्ही सर्व फिरत असतो, सर्व कार्यकर्ते आमचे पदाधिकारी या बाजूला सर्व या लोकांना मदत करतो। पण हा अतिशय थकलेला भाग आहे, कारण का
हे लोक कंटाळलेले आहेत यावर्षी राहायला. कारण काय इथे जे पाणी साचते आणि पाण्याची पण यांना सोय होत नाही, पिण्याच्या पाण्याची पण. त्या बाबतीत पण यांची खूप तक्रार असते. म्हणून मी खासदार साहेबांना एक विजिट ठेवणार आहे इथे आणि खासदार साहेबांकडून हे परिस्थिती दाखवून त्यांच्याकडून मी इथली काय व्यवस्था असेल, इथे काय विकास करायचा असेल आणि आमचे खासदार रवींद्र वायकर साहेब हे नक्की काम करते. कारण का त्यांना कामाची खूप आवड आहे आणि ते तळमळीने काम करतात. आणि मी त्यांना इथे या विभागात एक विजिट ठेवणार आणि या विभागातले प्रश्न कसे सोडवले जातील हा मी प्रयत्न नक्की त्यांच्या मार्फत करणार. सरिता राजपुरे मॅडम, सरिता मॅडम काय सांगाल, ज्या पद्धतीने तुम्हाला एक समाजसेवी, तुम्हाला तळमळ आहे, पक्षाची तुम्ही निगडीत आहात भारतीय जनता पार्टी, पण या ठिकाणी पांडुरंग आमरे साहेब या वयात सुद्धा लोकांची सेवा करतात, तुम्ही त्यांच्या सोबत आहात, काय सांगाल? सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नमस्कार. विषय हा फार गंभीर पण आहे आणि तसं बघितलं तर समस्याही सोडवण्यासारखी आहे. आज पांडूसाहेब नेहमीच आमच्या सोबत असतात, आताही आहेत, पहिलेही होते आणि शेवटपर्यंत त्यांची साथ आम्हाला लागणारच आहे. फक्त आम्हाला एवढं सांगायचं आहे की आज ह्या दाकुशेठ पाड्यामध्ये जो पाणी भरण्याचा विषय आता कित्येक वर्षापासूनचा आहे, परंतु आज 30 वर्ष झाले की युतीचे आमची सरकार होती, परंतु काही गोष्टी ह्या इकडच्या स्थानिक लोकांना त्याचं समाधानकारक असं उत्तर कधीच मिळालं नाही. राजकारण न करता हे आपल्या एरियातल्या लोकांसाठी आपण करत आहोत, तर त्यांचं नुकसान न होता आपण ही समस्या आपलं स्वतःचं राजकारण बाजूला ठेवून त्यांच्यासाठी जेवढं काही करता येईल लोकांसाठी तेवढं करायचं असतं. आज ह्या मशीन लावण्याचं पण एक राजकारण चाललेलं असतं, ते चुकीचं आहे आणि त्याची खंत वाटते की हे न होता आपल्या एरियाच्या लोकांसाठी मदत व्हावी, एवढीच माझी इथल्या लोकांनाही विनंती आहे.